टू ऑल। आज हम मुंबई के 88 एरिया के चीता कैंप में आज हम सब इकट्ठा हुए हैं और हमारे साथ हमारे हिंदुस्तान बैंक के चेयरमैन गुलाबराव जगताप साहब का बहुत बहुत स्वागत करते हैं और उनसे हम कुछ दो बातें उनसे करेंगे। हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन बटन दबाना ना भूलें। गुड इवनिंग सर। आपने जो आज का जो प्रोग्राम रखा है, जो मेन है 8 से 8 का जो आपने चेंज किया है प्लान, तो उसके बारे में आप कुछ दो बात कहेंगे सर? हिंदुस्तान कोऑपरेटिव बैंक की सबसे बड़ी पुरानी हमारी ब्रांच है और यहाँ के बहुत ग्राहकों की बहुत सालों से मांग थी कि ये ब्रांच 12 घंटा होना चाहिए। हिंदुस्तान कोऑपरेटिव बैंक ये ऐसी बैंक है कि आज ही हम मुंबई, ठाणे, रायगढ़ में बहुत ब्रांच में 12 घंटा सेवा यहाँ देते हैं। जब हमें प्रस्ताव इस AGM में यहाँ के सभासद मेंबर लोगों से जब हमारे पास आया तो संचालक मंडल ने उसके ऊपर विचार करके इस विभाग में जिस तरीके से लोगों को अच्छी सेवा मिलनी चाहिए और इस विभाग के साथ हमारा बहुत पारिवारिक हिंदुस्तान बैंक का संबंध रहा है, तो उसको ही आगे बढ़ाने के लिए और लोगों की सुविधा के लिए ये ब्रांच हम अभी 12 घंटा शुरू करने जा रहे हैं। तो एक अच्छी बात है कि लोगों को और अच्छी तरह से ज़्यादा सुविधा मिलेगी। सर, जैसे कि यहाँ पे एक्सपीरियंस किया गया है कि ये बैंक की सर्विसेज बहुत अच्छी है, क्योंकि हमारा खुद यहाँ पर हम एक अकाउंट होल्डर है यहाँ पे 10 फाइनेंस हमारा नूर एंटरप्राइज का अकाउंट होल्डर है, तो हमें अभी तक सर्विस के लिए कोई इशू आया नहीं अभी तक, जितना आपका जो नॉर्मल टाइमिंग है। पर अभी आपने जो आपका टाइमिंग एक्सटेंड किया है 8 to 8 रखा है, तो आशा करता हूँ कि इसमें हमें और सर्विस बेहतर मिलेगी। हिंदुस्तान बैंक तो जो चली है वो सर्विस के ऊपर ही चली है। हर एरिया में हिंदुस्तान बैंक आपने देखा होगा कि हिंदुस्तान बैंक का जो पब्लिसिटी है वो माउथ पब्लिसिटी है। हम बैंक की कोई अलग ढंग से कोई ऐसा एडवर्टाइज नहीं करते, तो यही माउथ पब्लिसिटी से बैंक बड़ी हो गई है, क्योंकि अच्छी सर्विस ग्राहकों को क्या चाहिए, एक अच्छी सर्विस चाहिए। मुझे मालूम है बीच में हमारे यहाँ का एक ग्राहक के साथ मुझे लगता है एक और बैंक के ATM से पैसा गया था और वो ऐसा ही घूम रहा था यहाँ वहाँ। मेरे पास जब यहाँ के ग्राहक मेरे पास लेके आए, उन्होंने बताया कि साहब इनका ऐसा हो गया है, तो फिर हमने उनको मदद करके उनका पैसा जो था 1.5 लाख रुपए निकाल के दिया। तो ये सर्विस सभासद के साथ, ग्राहकों के साथ हमारा संबंध रहा है। तो मुझे लगता है कि पहले जिस तरीके से सर्विस मिलती थी वैसी ही उससे भी अच्छी और भी जो सर्विस मिलेगी आप हिंदुस्तान बैंक के साथ। पूरी बैंकिंग में जो प्रणाली अदर बैंकों में है वो सब हिंदुस्तान बैंक में है। खाली एक नेट बैंकिंग की सुविधा पेंडिंग है, मुझे लगता है वो भी आने वाले कुछ महीनों में हो जाएगी। और एक खुशी की बात है कि ये साल हिंदुस्तान बैंक का 50वां साल है। 50 साल बैंक ने पूरे किए हैं और हम एक बैंक का 50वां साल मनाने जा रहे हैं। स्वर्ण महोत्सवी वर्ष ये हमारा शुरू हो गया है और मुझे सबसे बड़ी खुशी है कि ये शुरुआत, आज पहला प्रोग्राम हम लोग इस आपके ब्रांच में ले रहे हैं। ये भी एक अच्छा मौका, एक अच्छी बात है। तो मैं सभी लोगों को धन्यवाद देता हूँ। ऐसा प्यार करें, हाथ में हाथ मिल के आगे बढ़े और इस विभाग के प्रगति में हिंदुस्तान बैंक का जैसा हिस्सा है तो हिंदुस्तान बैंक के प्रगति में भी इस विभाग का हिस्सा है। तो ऐसे हाथ मिलजुल कर अपन आगे बढ़ेंगे, यही मैं आपको बताते हुए सबको शुभकामना देता हूँ। धन्यवाद। उपस्थित आमचे लाडके आमदार काते साहेब, हिंदुस्तान कोऑपरेटिव बँकेचे चेअरमॅन आणि माथाडी नेते गुलाबरावजी जगताप, सर्व ऑफिस बेरर म्हणजे त्यांचं डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, आमचे या पूर्ण परिसराचे सर्वात वयस्कर आमचे मार्गदर्शक यासीन भाई, उपस्थित सर्व खातेदार, खूप आनंदाची गोष्ट आहे की 12 तास सेवा या बँकेने सुरू केलेली आहे। आम्हाला माहीत आहे या बँकेचा इतिहास की लोखंड बाजारला जे त्यांची हेड ऑफिस होती, सेकंड शाखा जर जे हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह बँकेने उघडली ते ट्रॉम्बेमध्ये उघडलेली, पहिला ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये होती, त्याच्यानंतर इथे आलं। साहेब, आम्ही या सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पण आहोत
आणि आम्हाला अभिमान आहे, खास म्हणजे विशेष करून या अमरनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला या बँकेला सभासद करून घेण्याचा आम्हाला जे गौरव प्राप्त झालेला आहे. एवढीच विनंती आहे की जसं तुम्ही पूर्ण एरियामध्ये तुमचं जे लोनचं सिस्टम आहे की तुम्ही गरीब लोकांना लोन देत आहे, एवढीच रिक्वेस्ट आहे साहेब. कारण की आम्ही जिथे पण जातो तर काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे, एवढेच उद्दिष्टाने आम्ही असतो कधी पण. तर एवढीच विनंती करणार की जसं तुम्ही सर्वांना लोन देताना जे क्रायटेरिया तुमचं आहे, पण अमरनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जरा लोन देताना काही लिलियंट, कारण की तुम्ही पण सभासद आणि लोन घेणारे पण सभासद जे आहेत ते अमरनगरचे आहेत, अशी तुम्ही त्यांना जरा अप्पर हँड देणार, एवढीच विनंती करणार. परत जे तुम्ही सेवा सुरू केली त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आमच्या वाटेला जे पण काय तुम्ही काम सांगा ते आम्ही द्यायला तयार आहेत. बाकीचे आमदार महोदय तर आहेच. आमदार महोदय असं आहेत की म्हणजे त्यांना काय विशेष याची काही गरज लागत नाही. छोटा कार्यकर्ता असू द्या किंवा छोटा कार्यक्रम असू द्या, तुम्ही त्यांना बोलवा, ते नेहमीच आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मदत असतात. परत सर्वांचे खूप खूप आभार बोलून मी माझा शब्द संपवतो. धन्यवाद. आज हिंदुस्तान बँकेचं एक मोठं पाऊल ह्या विभागात उचललं आहे, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तिकडे आलेलो आहे. 12 तास सेवा हे आज त्यांनी चालू केलेली आहे. खरं म्हणजे भवर आणि आमचा हिरामन या दोघांनी मला खूप सांगितलं की साहेब या. खरं म्हणजे आलो आहे. मला खरं तुम्ही 12 तास सेवा करते मला माहीत नाही. बँकेने काहीतरी कुठलं तरी चांगलं काम केलं, त्याचा काहीतरी सत्कार ठेवला आहे म्हणून मी आलो. या कार्यक्रमाला उपस्थित चेअरमॅन आमचे गुलाबराव जगताप साहेब, दुसरे आमचे चेअरमॅन मंजूषाताई जगताप, आमचे नगरसेवक शबीरभाई, संचालक मंडळ कृष्णा मराठे साहेब, संतापराव गोडसे, तुकाराम मोठे, हनुमान धनवट, सुरेश येळे आणि भीमराव जाधव, आणि ज्यांनी खरंच निमंत्रण दिलं ते आमचे भवरजी आणि हिरामन, यासिनभाई, आमचे वामन कोळी इथे आलेले आहेत, परशुराम आहे, जमलेला सर्व सभासद बंधू भगिनीनो. खरं म्हणजे या हिंदुस्तान बँकेचं पहिली शाखा असेल, परंतु मी गेलो होतो आपले मोहिते पाटील नगरमध्ये एकदा गेलो होतो. तर तिथे आमचे म्हात्रे साहेब, अण्णा म्हात्रे, त्यांच्याबरोबर गेलो होतो. खरं म्हणजे कमी टायमामध्ये ही बँक खूप मोठी झालेली आहे. आणि जसं तुम्ही आता बोललात की आमच्या जीवाभावाचे सर्व गिरायक आहेत, आणि खरंच मी इथे येईपर्यंत आहे ना, भवर आहे, आमचा हिरामन आहे, दुसरे आमचे कोळी आहेत, कमीत कमी 100 फोन आले मला. खरं म्हणजे सकाळी 5 वाजता उठून आमच्याकडे एक खूप मोठं दिवाळ BPCLचं पडलं झोपडपट्टीवरती. 5 वाजल्यापासून आतापर्यंत तिथेच साफ करत होतो आम्ही. आम्हाला असं वाटलं की तिथे ढिगाऱ्याखाली रिक्षा सापडल्या, त्या रिक्षामध्ये कोण झोपला असेल तर कोणतरी जीवितहानी नको आलं. मग ते काढेपर्यंत आत्तापर्यंत टाईम झाला आणि पावसात भिजलो होतो आणि मला आता भूक लागली म्हणजे जेवूया. जेवता 10 फोन आले. तर इतकं तुमचं प्रेम यांच्यावरती आहे की त्यांनी तुमच्यासाठी मला आता कमीत कमी 100 फोन केला. आणि तुम्ही बोललात की माझे सर्व जेवढे सभासद आहेत हे जीवाभावाचे आहेत, ती खरी गोष्ट आहे. असंच प्रेम इथे राहू द्या. आणि झोपडपट्टीमध्ये ही बँक आहे, आणि झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही जे आता तुमच्या भाषणात जे बोललेत की एका कोळीणबाईंना तुम्ही बाकड्यावरती लोन दिलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जे बँकवाले कोण करत नाही आहे, त्यांना लायसन पाहिजे, त्यांना असेसमेंट पाहिजे, त्यांना लाईट बिल पाहिजे, हे सर्व असेल तरच ते बिल देतात. पण तुम्ही ही मोठी गोष्ट आहे, धन्यवाद तुम्हाला द्यायला पाहिजे की एका कोळीणबाईंना म्हणजे मच्छीचा धंदा बाकड्यावरती करणाऱ्या बाईला तुम्ही लोन दिलं, त्याबद्दल धन्यवाद. असंच आशीर्वाद ह्या विभागावरती राहू द्या. आपण बोलतो जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, खरं तीच तुम्ही आता करताय. आणि त्याचा हा पहिला पाऊल तुम्ही
12 तास ही सेवा चालू केलेल्या आहेत। मुंबईमध्ये 5च्या नंतर पैसे काढायचं बोलले तर कुठे मिळत नाही, कोणी जायला करते। आताच ATM चालू झालं आहे, मग ATMमध्ये जातो आपण, परंतु बँकेतून पैसे काढणं आणि याच्यात खूप अलग गोष्ट आहे। परंतु बरं झालं या विभागाला तरी, या चिताक्याम, ट्रॉम्बे, अमरनगर, पायलीपाडा वगैरे या विभागात अशी बँक पाहिजे। आणि ही सेवा जी होते, खरं म्हणजे मोठी बँक इथे येत नाही आहेत, मोठ्या बँका येत नाहीत, कारण का त्यांना मोठी बिल्डिंग पाहिजे, त्यांना मोठं स्टॉक रूम पाहिजे, हे पाहिजे, म्हणून कुठल्या स्टेट बँक म्हणा किंवा महाराष्ट्र बँक म्हणा इथे या साईडला येत नाही। परंतु खरं सांगेन की गरिबासाठी ही तुम्ही बँक उघडलेली आहे, ते खूप आनंद आहे। आणि आता मला तुमच्या भाषणाच्या नंतर समजलं की आज परिस्थिती काय बँकेची, अतिशय चांगलं तुम्ही तुमचं घोडदौड तुमची अतिशय चांगली चालू आहे। ह्याच बँकेमध्ये 55 करोड रुपये तुमच्या शिल्लक आहेत आणि 25 लाख करोड तुम्ही कर्ज वाटलं आहे, त्याबद्दल खरंच तुमचा धन्यवाद। या झोपडपट्टीमध्ये एवढी मोठी घोडदौड खूप चांगली आहे। परशुराम एकदा मला बोलला होता कि साहब एक बार एक बैंक में चलो जरा, खूप बहुत अच्छा बैंक है, तो मला ते एकदा जाऊया। योगायोग नव्हता, रोडनी नेहमी जातो, नाव ऐकतो आणि बघतो आणि जातो, कारण का माझी ओळख अण्णांनी करून दिली होती तुमच्याकडे एकदा, तेव्हापासून होतो। पण आज भेट झाली तुमची आणि माझी, त्याबद्दल बरं झालं आज मला बोलवलं आणि ते मान सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि गुलाबराव जगताप साहेब, तुम्हाला परमेश्वराचरणी प्रार्थना करते उदंड आयुष्य लाभो आणि ह्या जनतेची सेवा करायला मिळो, एवढंच या प्रसंगी सांगतो। छोटंसं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।